इराण अमेरिका युद्धाचा फटका आता मुंबईकरांना सुद्धा बसायला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांमध्ये गॅसचा तुटवडा आहे। आपल्यासोबत अमित देशमुख साहेब आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, कशा पद्धतीनं पाहता आणि आणखी जास्त भीषण गंभीर समस्या निर्माण होईल असं चित्र दिसतंय? नाही, मला असं वाटतं काही दिवसापासून तेल आणि गॅस या तुटवड्याच्या चर्चा सुरू होत्या, पण आज सकाळी वाहिन्यांवरही आम्ही पाहिलं की अनेक ठिकाणी आता हा प्रश्न ज्वलंत बनत चाललेला आहे। मला असं वाटतं की भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार असा तुटवडा होईल याची कल्पना कदाचित त्यांनी केली नाही। जगामध्ये युद्ध काही देशामध्ये सुरू आहे, पण ते युद्ध सुरू होणार आहे याची कल्पना भारत सरकारला असावी आणि भारत सरकारनं वेळीच काही उपाययोजना पर्यायी व्यवस्था करायला हव्या होत्या, जेणेकरून हा तुटवडा याला सामोरं जावं लागलं नसतं। अजूनही वेळ गेलेली नाही आहे। मला असं वाटतं की आज सभागृहामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये चर्चा होईल। महाराष्ट्र सरकारचं लक्ष तर आम्ही वेधूच, पण महाराष्ट्र सरकारनं भारत सरकारशी तातडीनं या संदर्भामध्ये संपर्क करून हा तुटवडा कसा संपुष्टात येईल यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत, पावलं उचलली पाहिजेत। मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे। युद्धामुळे आर्थिक राजधानीची सुद्धा कंबर मोडते असं चित्र दिसतंय। नाही, आता हे युद्ध किती काळ चालणार आहे याची कल्पना कोणालाच नाही। त्यामुळं अडचणी तर उद्भवणार आहेत आणि भारताची आर्थिक राजधानी मुंबई याकडं विशेष लक्ष हे असायला हवं आणि सरकार त्याकडे विशेष लक्ष देईल अशी आमची मागणी आहे। सरकार म्हणतंय की देशाकडे 75 दिवसांचा तेलसाठा आहे, त्यामुळे अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये। नाही, ठीक आहे, सरकार म्हणतंय त्याबद्दल आम्हाला त्याचा विरोध करायचा नाही। किंबहुना सरकारला याची अधिक माहिती आहे की किती दिवसाचा साठा त्यांच्याकडे आहे। पण आज पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई इथं जेव्हा सामान्य माणूस रस्त्यावर येऊन माझ्याकडे गॅस नाही आहे, आता गॅस संपला आहे आणि मागायला गेलो तर आता आम्ही काही देऊ शकणार नाही, अशी जेव्हा त्यांना उत्तरं मिळतात तेव्हा सरकार हे जमिनीपासून किती दूर आहे याचा अंदाज तुम्ही बांधू शकता। आपण पाहतो की सामुद्रधुनी ती सुद्धा बंद करण्याचा निर्णय घेतला जातोय। दुसरीकडे इंटरनेट बंद होईल, जर ते बंद झालं तर याचा धोका सुद्धा भारताला आहे। भारतामध्ये इंटरनेट सेवा सुद्धा विस्कळीत होऊ शकते, पण याबाबत कुणी काही बोलत नाही आहे। दुसरा धोका इंटरनेटचा असणार आहे, कनेक्टिव्हिटीचा, देशाला आणि महाराष्ट्राला, मुंबईला विशेष करून। नाही, आता इंटरनेट, वायफाय, डेटा, आता अनेक व्यवस्था, अनेक सेवा त्याच्यावर अवलंबून आहेत आणि अर्थातच तिथं काही अडचणी निर्माण झाल्या तर मला असं वाटतं की त्याही क्षेत्राला मोठा तडाखा बसेल आणि त्याची थेट परिणाम हे अर्थव्यवस्थेवर होतील, कारण आता डेटा ही एक अर्थव्यवस्था बनलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्या संदर्भामध्ये सुद्धा सरकारला गांभीर्यानं विचार करायला हवा। नक्की, धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल। तर सरकारला युद्धाबाबत गांभीर्यानं विचार करायला हवा असं अमित देशमुख म्हणतात। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।